नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याणासाठी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न TCS नी वारंवार विचारलेले आहे, तर प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर बघा, पहिला प्रश्न आहे, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहे? तर बघा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक आहे राजा बळे। कोण आहे? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहे? राजा बळे। आणि हे गीत गायले कोणी आहे? तर बघा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कृष्णराव साबळे यांनी गायले आहे आणि लेखक राजा बळे आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांडी पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा, सांडी पक्षी अभयारण्य भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, सफरचंद पाण्यावर कोणत्या कारणास्तव तरंगत असते? तर बघा, सफरचंद पाण्यावर 25% हवा असल्यामुळे तरंगत असते। सफरचंदामध्ये 25% हवा असते, त्यामुळे सफरचंद पाण्यावर तरंगतो। आणि विद्यार्थ्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या, पाण्याची घनता सर्वाधिक किती टेम्परेचरला असते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा। हा प्रश्न वारंवार विचारला जातो, पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानाला असते? क्वेश्चन नंबर 4 आहे, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, याचा आन्सर आहे दारुका वन। औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हे दारुका वन या दुसऱ्या नावाने ओळखले जाते। क्वेश्चन नंबर 5 आहे, प्रसिद्ध असलेली मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मुंबई उपनगर। प्रसिद्ध असलेली मनोरी खाडी ही मुंबई उपनगर या जिल्ह्यात स्थित आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे, भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदीची लांबी किती आहे? तर बघा, भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे आणि गंगा नदीची लांबी ही 2525 किलोमीटर आहे। आणि जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे नाईल नदी। कोणती आहे? नाईल नदी। आणि गंगा नदीचा उगम कुठे होतो? गंगोत्री। कुठून होतो? गंगोत्री या ठिकाणी। क्वेश्चन नंबर 7 आहे, महाड महाबळेश्वर या दोन ठिकाणी दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर बघा, महाड महाबळेश्वर या दोन ठिकाणी रणतोंडी घाट, कोणता घाट लागतो? रणतोंडी घाट। कुठे? महाड आणि महाबळेश्वर। क्वेश्चन नंबर 8 आहे, जंतुनाशके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू उपयुक्त आहे? तर बघा, याचा आन्सर आहे तांबडा फॉस्फरस। जंतुनाशके बनवण्यासाठी तांबडा फॉस्फरस उपयुक्त आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे, फ्लिंट काचेचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जातो? तर बघा, फ्लिंट काचेचा उपयोग हा चष्मा बनवण्यासाठी केला जातो। चष्म्याचा ग्लास हा कोणत्या प्रकारचा असतो? तर तो असतो फ्लिंट काचेचा। क्वेश्चन नंबर 10 आहे, शरीरामध्ये ज्या ठिकाणी दोन हाडे जोडतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? तर सांगा। तर बघा, त्याला सांधा म्हणतात। शरीरामध्ये ज्या ठिकाणी दोन हाडे जोडतात त्या ठिकाणाला सांधा म्हणतात। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझा व्हिडिओ माझे विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील। क्वेश्चन नंबर 11 आहे, पुणे सासवड या दोन ठिकाणी दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे दिवा घाट। पुणे सासवड या दोन ठिकाणी दिवा घाट लागतो। क्वेश्चन नंबर 12 आहे, बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव नेहमी मिसळली जात असते? तर बघा, आपण बरेचदा बघितलं असेल की बर्फामध्ये मीठ टाकल्या जाते, तर ते काय टाकल्या जाते की बर्फ वितळू नये म्हणून। बर्फ वितळू नये म्हणून बर्फामध्ये मीठ मिसळल्या जाते।
क्वेश्चन नंबर 13 आहे, सर्वात प्रदूषित माती कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? तर याचा आन्सर आहे महाराष्ट्र. सर्वात प्रदूषित माती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून येते. क्वेश्चन नंबर 14 आहे, कायद्याचे अधिराज्य हा भाग भारताने कोणत्या देशाकडून घेतला आहे? तर याचा आन्सर आहे इंग्लंड. कायद्याचे अधिराज्य हा भाग भारताने इंग्लंड या देशाकडून घेतला आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, बांबू या वृक्षाचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जातो? तर बघा, बांबू या वृक्षाचा उपयोग कागद बनवण्यासाठी केला जातो. कागद कशापासून बनले जाते? बांबू या वृक्षापासून. क्वेश्चन नंबर 16 आहे, समस्येपूर हे पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे रायबरेली. समस्येपूर हे पक्षी अभयारण्य भारतातील रायबरेली या ठिकाणी स्थित आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे, राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाचे संमतीने कोठे मांडले जात असते? तर बघा, याचा आन्सर आहे विधानसभा. राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने विधानसभेमध्ये मांडले जाते. आणि विधानसभाचा आर्टिकल काय? सरला 79, 80, 81. लक्षात ठेवा, स म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा आणि सरला ला म्हणजे लोकसभा. ठीक आहे. आणि विधानसभाचं आर्टिकल कमेंट करा. क्वेश्चन नंबर 18 आहे, जयस्तंभ स्थित असलेले चित्तोडगड भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे राजस्थान. जयस्तंभ स्थित असलेले चित्तोडगड हे भारतातील राजस्थान राज्यात स्थित आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, बंगाली क्रांतिकाराची बायबल असे कोणत्या पुस्तकात संबोधले जाते? तर बघा, बंगाली क्रांतिकाराची बायबल असे आनंदमठ या पुस्तकात संबोधले जाते. आणि आनंदमठचे लेखक कोण आहे? तर आनंदमठचे लेखक आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. कोण आहे आनंदमठचे लेखक? बंकिमचंद्र चॅटर्जी. मी वन लाइनर घेत आहे, क्वेश्चन आणि आन्सर, कारण की कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कव्हर करायचे आहे. आणि तुम्ही मला तुमचा स्कोर सांगा, 40 पैकी तुम्हाला किती मिळाले, तर जेणेकरून तुम्हाला तुमचा स्टडी माहिती पडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी धर्मांतरांची घोषणा केली होती? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला, नाशिक या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती. आणि कधी केली होती? तर ती केली होती 13 ऑगस्ट 1935 ला. 13 ऑगस्ट 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. आणि इथून 20 वर्षानंतर सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि ती कधी घेतली? 14 ऑक्टोबर 1956 ला. आणि कोणत्या ठिकाणी घेतली? दीक्षाभूमी. आणि दीक्षाभूमी हे स्थळ कुठे आहे? त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि कुठे? दीक्षाभूमी या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 21 आहे, मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पडत नाही? तर बघा, याचे आन्सर आहे इराण. मान्सून पाऊस हा इराण या देशामध्ये पडत नाही. क्वेश्चन नंबर 22 आहे, लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, याचा आन्सर आहे रत्नागिरी. लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 23 आहे, आयटी हा कायदा कधीपासून अंमलात आणला गेला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 1 एप्रिल 2010. 1 एप्रिल 2010 ला आयटी हा कायदा अंमलात आणला गेला आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग नियंत्रित करता येत नाही? तर बघा, तर याचा आन्सर आहे मधुमेह. मधुमेह हा रोग लसीकरणाने नियंत्रित करता येत नाही. मधुमेहासाठी कशाची आवश्यकता असते कंट्रोल करायसाठी? इन्सुलिनची. हे सर्वांना माहित असते. पण इन्सुलिनची निर्मिती कुठे होते? तर इन्सुलिनची निर्मिती होते पॅनक्रियाज मध्ये. कुठे होते? पॅनक्रियाज मध्ये. पॅनक्रियाजला मराठीमध्ये काय म्हणतात मला सांगा. मला मराठीमध्ये माहित नाही. ऑप्शन दिसले की लक्षात येईल. आणि पॅनक्रियाज मध्ये पण कुठे होते इन्सुलिनची निर्मिती? बीटा सेल्स मध्ये. कुठे होते? बीटा सेल्स मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 25 आहे, जय जवान जय किसान हा नारा सर्वप्रथम कोणी दिला? तर बघा, जय जवान जय किसान हा नारा सर्वप्रथम लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. क्वेश्चन नंबर 26 आहे, दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
तर बघा याचा आन्सर आहे छत्तीसगड. दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या छत्तीसगड राज्यात आहे. दारिद्र्य रेषेखालील म्हणजे काय असते? बीपीएल. आणि बीपीएलचा फुल फॉर्म काय? बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 27 आहे, विजापूर या ठिकाणी कोणती वास्तू स्थित आहे? तर याचा आन्सर आहे गोल घुमट. विजापूरचा गोल घुमट अतिशय फेमस आहे, विजापूरचा गोल घुमट. क्वेश्चन नंबर 28 आहे, कोणता केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे? तर याचा आन्सर आहे अंदमान निकोबार. अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे? आन्सर द्या. चला काही प्रश्नाचे आन्सर तुम्ही देत चला. भारतामध्ये हिंदी पाठोपाठ बोलली जाणारी सर्वात जास्त भाषा कोणती आहे? तर बघा भारतामध्ये हिंदी पाठोपाठ बोलली जाणारी सर्वात जास्त भाषा आहे तेलुगू आणि बंगाली, म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. हिंदी नंतर बंगाली आणि तेलुगू या दोन्ही भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात. क्वेश्चन नंबर 30 आहे, छोटा नागपूर पठाराला कशाचे कोठार म्हटले जाते? तर बघा छोटा नागपूरचा पठार हा खनिजाचे कोठार म्हणून ओळखले जाते. छोटा नागपूरचा पठार हा खनिजाचे कोठार म्हणून ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 31 आहे, राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेले पहिली वसतिगृह कोणते? तर चला सांगा. तर बघा याचा आन्सर आहे मराठा बोर्डिंग. राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेले पहिली वसतिगृह आहे मराठा बोर्डिंग. आणि राजश्री शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतात. आरक्षणाचे जनक कोण? छत्रपती राजश्री शाहू महाराज. क्वेश्चन नंबर 32 आहे, महाराष्ट्रात सत्तेची सुरुवात कोणत्या राजवंशापासून सुरू झाली? तर बघा याचा आन्सर आहे सातवाहन. महाराष्ट्र सत्तेची सुरुवात सातवाहन या राजवंशापासून सुरू झाली. क्वेश्चन नंबर 33 आहे, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 18 जुलै 1947 ला. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी 18 जुलै 1947 ला मंजूर केला. क्वेश्चन नंबर 34 आहे, सरहद या नावाने कोणाला ओळखले जाते? तर बघा सरहद गांधी या नावाने खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांना म्हणतात. क्वेश्चन नंबर 35 आहे, सुरेश आणि उमेश यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 होईल. तर उमेशचे आजचे वय किती? तर बघा विद्यार्थ्यांनो, सुरेशचा एस आणि रमेशचा आर, याला आपण एक्स मानू आणि याला आपण वाय मानू. यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3, म्हणजे 2x आणि 3y. सुरेश रमेश हे आजचे वय झाले. आणि 5 वर्षानंतर किती होईल याचे? तर 5 वर्षानंतर 5 ऍड होतील याच्यामध्ये. तर किती होईल गुणोत्तर? 3:4. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करा. 4 दुने 8x प्लस 4 पंचे 20, 3 त्रिक 9y, 5 त्रिक 15. हो सॉरी, x घेऊ आपण, यांचं इथे x पाहिजे. ठीक आहे. तर हे 9x. 9तून 8x गेले किती राहते? x. 20तून 15 गेले किती राहते? 5. x ची व्हॅल्यू किती आली आपली? 5. तर 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. तर उमेशचे आजचे वय किती? सॉरी, मला वाटलं रमेश, हा उमेश होय. तर उमेशचे किती आहे? 15 वर्ष. आणि सुरेशचे किती आहे? 10. समजलं? सुरेश आणि रमेशचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3, म्हणजे 2x आणि 3x. मग 5 वर्षानंतर किती होईल? त्याच्यामध्ये 5 ऍड होतील. ठीक आहे. मला आधी रमेश वाटलं म्हणून आर घेतलं. आता तुम्ही यू घ्या. 3:4 5 वर्षानंतर. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4ने वरच्याला गुणलं आणि 3ने खालच्याला गुणलं. ठीक आहे. 3x प्लस y इकडे गेले. मग किती आली? x ची किंमत 5. 5 दुने 10, 5 त्रिक 15. ठीक आहे. विद्यार्थ्यांनो, मॅथचे क्वेश्चन घ्यायचे का? तुम्ही मला कमेंट करा. जर तुमचे कमेंट्स आणि लाईक जर आले तर मी मॅथ्सवर तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 36 आहे, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले? तर बघा याचे आन्सर आहे
ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 37 आहे, भारतात 1857च्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट कोण होता? तर बघा, भारतात 1857च्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट हा बहादूर शाह दुसरा होता. कोण होता? बहादूर शाह दुसरा. भारतात 1857च्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट हा बहादूर शाह दुसरा होता. क्वेश्चन नंबर 38 आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला गौरव केला जातो? तर बघा, याचा आन्सर आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. विद्यार्थ्यांनो बघा, 38 क्वेश्चन होते. तर 38 मधून तुम्हाला किती स्कोर आला मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर कमीत कमी 400 लाईक आले तर मी अतिशय महत्वाचे प्रश्न समाज कल्याणासाठी घेऊन येणार. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझा व्हिडिओ माझे विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.